नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आयुष्यात मोठं व्हायचं असतं, पण सुरुवात शून्यातून करायची म्हणली की आपल्याला घाम फुटतो. कधी घरची परिस्थिती मदत करत नाही, कधी साधनं नसतात, तर कधी लोक आपल्या स्वप्नांवर हसतात. पण जर तुम्ही स्वतःवरचा विश्वास सोडला नाही, तर कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. आज आपण अशा काही भारतीयांची गोष्ट पाहणार आहोत, ज्यांनी अगदी काहीही नसताना शून्यातून सुरुवात करून त्यांच्या मेहनतीवर नाव, ओळख आणि आदर कमावला. तर चला करूयात सुरुवात. एक साधं गाव, साधं घर, लहान मुलगा ज्याच्याकडे पैसा नव्हता, पण मनात प्रचंड स्वप्न होती. घर चालवण्यासाठी पेपर विकणे, रात्री अभ्यास करणे, हे सगळं करत करत त्याची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय, देशासाठी काहीतरी मोठं करायचं. विज्ञान, मिसाईल, संशोधन. हळूहळू ते देशाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग बनले. त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, परिस्थिती कितीही अवघड असली, मन मोठं असेल तर रस्ता सापडतोच. तर मित्रांनो, याच्यातून आपल्याला काय शिकवण घ्यायची आहे? परिस्थिती नाही, तुमचा निर्णय महत्त्वाचा आहे. छोट्या प्रयत्नातून मोठी स्वप्न उभी राहतात. तर दुसरं नाव म्हणजे रतन टाटा सर. रतन टाटा हे नाव मोठं आहे, पण त्यांचा प्रवास सोपा नव्हता. कंपनी, जबाबदाऱ्या, लाखो लोकांच्या अपेक्षा, हे सगळं खांद्यावर घेऊन चालणं सोपं नव्हतं. पण त्यांनी व्यवसाय फक्त पैशांसाठी केला नाही, विश्वासासाठी केला. त्यांनी नेहमी माणुसकीला पहिलं स्थान दिलं. जितकं नफा महत्त्वाचा होता, पण मूल्य अजून महत्त्वाची. त्यांचं यश हे आकड्यांचं नव्हतं, ते विश्वासाचं आणि चांगल्या मनाचं यश होतं. यांच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते? काम मोठं असो वा छोटं, मन मोठं असलं पाहिजे. पैसा मिळवणं म्हणजे यश नाही, आदर मिळवणं म्हणजे यश.